सर उद्योग क्रांती उद्योजक संघटनेचा सेक्रेटरी आहे. माझं नाव आहे चंद्रशेखर शिंदे. मागे गव्हर्नमेंटने रोजगार निर्मितीसाठी CGTMSC हा रोजगार निर्मितीसाठी एक हे काढले, योजना काढली होती. त्या योजनेअंतर्गत रोजगार निर्मिती व्हावी, नवीन उद्योजकाला चालना व्हावी, भारत देश मोठा व्हावा हा उद्दिष्ट त्याच्या मागे होतं केंद्र सरकारचं. त्या अंतर्गत बऱ्याच लोकांनी उद्योग चालू केले, उद्योग निर्मिती केली, रोजगार निर्मिती केली. पण मधल्या काळामध्ये जो महामारी आली, त्या महामारीच्या काळामध्ये उद्योग बंद पडले. त्या उद्योगाला चालू शकले नाही, कारण की वेगवेगळ्या कारणं होते. गव्हर्नमेंटच्या बंदी होत्या, परमिशन नव्हत्या, उद्योग करू शकत नव्हते, एम्प्लॉयमेंट नव्हत्या. तर आज ते उद्योजक असे नाहीत की बाबा तुम्ही CGTMSचं आम्हाला लोन दिले म्हणून ते कामे कर्ज बुडवायला तयार आहेत. ते CGTMSचे लोन घेणारे उद्योजक हे पैसे भरायला तयार असतानाही बँका ही त्यांची जाहिराती करत आहेत, त्यांचे भांडवलशाही करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते बळजबरी करत आहेत. आणि त्याला गव्हर्नमेंट CGM GM यांच्या पत्र घेऊन त्यांच्या जप्ती करत आहेत. ही कुठेतरी थांबली पाहिजे. माझं नाव चंद्रशेखर शिंदे. ठीक आहे, धन्यवाद. आता तुमची काय मागणी? मी सुरेश पुलारे, अध्यक्ष उद्योग क्रांती उद्योजक संघ. आम्ही आत्ताच एक निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबांना की CGTMA अंतर्गत ज्या लोकांनी कर्ज घेतलेले आहे त्यांचे जर उद्योग काही कारखान्यांमध्ये करोना आला, लोकांना उद्योगाला सुद्धा बदनाम होण्याची इच्छा नाही आहे. त्यांनी पैसे भरलेले जोपर्यंत पैसे होते. पण मध्ये करोना काळामध्ये लोकांनी काय केलं, यांचे उद्योग जबरदस्ती बंद पाडले. तुम्ही घराच्या बाहेरच पडू नका, तुम्ही मुश्केत लावून फिरा. अरे लोक त्या टायमाला सुद्धा लढायला तयार होते, मारायला तयार होते. तुम्ही बळजबरी घरात बसवलं. त्याच्यामुळे ते जर कधी बँक काही कंपन्या डुबल्या असतील तर त्यांचे पैसे यांनी क्लेम पण केला CGTMAला. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटने गॅरंटी घेतली, त्यांनी त्यांच्याकडनं क्लेम पण वसूल केला आणि आता कंपन्या जप्त करायला निघाले. म्हणजे रोजगारासाठी सरकार म्हणतो तुम्ही पुढे व्हा, उद्योजकांनी 25% द्या, आम्ही 75% देतो, उद्योग उभा करा, लोकांना रोजगार द्या. आम्ही लोकांनी ते इमानदारीने केलं. पण आता तुम्ही लोकांनी जर आम्हाला बाहेरच पडू दिलं आणि मुश्किल लावून घरात बसवलं, त्या काळात आमचं थोडं कमी जास्त झालं असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटने गॅरंटी घेतली, तुम्ही पुढे या आणि तुम्ही दाखवा ना आम्ही सरकार तुमच्या पाठीमागं आहोत. तर तुम्ही येऊन जप्त करू नका. 25% भरल्याची कर्ज पास होत नाही. ते 25% आमच्या लागतातच ना. बाकीचे 75% गव्हर्नमेंट बँकेनं कर्ज दिलं आणि त्यांना सांगितलं बाबा तुम्ही जर हे जर फेल झाले तर ते कर्जाची गॅरंटी आम्ही आहे. त्यांनी क्लेम झाला का? त्यांनी क्लेम पण सेटल केला. त्याचे पैसे बँकेत जमा झालेले प्रूफ आहे आमच्याकडे. क्लेम पण सेटल झालेले आहे. म्हणजे दोन्ही एकूण सेटलमेंट झालेलं आहे, तर मग जप्ती कायच्यासाठी? मग जप्ती कशासाठी? आमचा प्रश्न तोच आहे ना. जर तुम्हाला गव्हर्नमेंट पूर्ण पैसे घेऊन आले आणि इकडे म्हणजे याचं सरळ 400 कोरोना फक्त आमचाच नाही, सगळ्यावर आलेला आहे. सगळं नाही. आम्ही तर उद्योग करायला तरी तयार होतो. आम्ही त्या टायमाला मेहनत चालला असताना इथं जगून फायदा काय? आमचे पैसे डुबले ना. आता त्या टायमाला आम्ही कोणता उद्योग असं पळतो स्वतःहून बंद राहिला का? यांनी बंद केला. मग जर समजा थोडंफार प्लस मायनस झालं असेल यांनी सांगायचं एवढं दंड व्याज माफ करतो, पुढे चला, पुढे भरा. हे आम्ही गव्हर्नमेंटचे म्हणत नाही की तुम्ही आम्ही डुबलो म्हणून तुम्ही डुबा आमच्यासोबत. आम्ही त्यांचे हप्ते पाडून दिले असते, आम्ही तेही भरले असते दम्मादम्मानं. पण ते काहीच नाही. अचानक लगे इकडून पैसे घेतले बँकेचे, ते जे आता सगळी धोरण तर ते चुकीचं आहे. सरळ 420 पण आहे. काय नाव आपलं? मी सुरेश पुलारे, अध्यक्ष उद्योग क्रांती. काय पुढचं पाऊल कोणतं आहे? आता हे बघा, जर काही कायदा यांनी मुडीत काढला तर शेवटी आम्ही जनता आहे. तुम्ही बघितले काय? मग जनता जर समजा जनता जनार्दनाच्या पुढे कोणी नाही. आम्ही नेते मंडळी प्रतिनिधी 3 वेळा लोकसभा लढलो कशासाठी? या लोकांच्या भावना फक्त सरकारपर्यंत पोहोचवायचं आमचं काम आहे. जर समजा यांनी नाही ऐकलं तर आम्ही मागे हटणार. जनता जे करीन ते करीन. धन्यवाद.